नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर आज आपण असे काही शब्द घेणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप कन्फ्युजन होतं की कुठले वापरायचे म्हणून. काही काहींचे अर्थ सारखे, काही काहींचे वेगळे, किंवा काही काहींचे वेगळे असले तरी ते सारखे वाटतात. आपल्या मराठीत सुद्धा असे खूप सारे शब्द असतात. तर तशातलेच मी आज काही शब्द घेणार आहे ज्याच्यात तुम्हाला कन्फ्युजन होतं किंवा तेलुगूमध्ये बोलताना ते जास्त वापरतात. तर असे काही शब्द घेणार आहे. तर चला ट्रान्सलेट करू आणि मी तुम्हाला त्याचा अर्थही सांगते. आता पहिलं आहे चा पासून. चा पासून, चाहून. आता मराठीत चा पासूनलाच आपण किती प्रकारे म्हणतो. आता समजा तुम्ही म्हणाल की मी पुण्याहून मुंबईला आलो, मी पुण्यावरून मुंबईला आलो, मी पुण्याहून मुंबईला आलो, मी पुण्याकडून मुंबईला आलो, मी पुण्यातून मुंबईला आलो. म्हणजे 4 प्रकारे आपण म्हणतोय. हून, वरून, तून आणि कडून. म्हणजे बघा आपणच मराठीत किती प्रकारे ते म्हणतोय. तसंच तेलुगूमध्ये सुद्धा आहे. तर चा पासून साठी वापरतात. चाहून, चा पासून साठी शब्द आहे नुंडी. आता नुंडी हा शब्द आहे, त्याच्यातले हे उदाहरण आहे. मी घराकडून येतोय. हैदराबाद पासून विजयवाडा लांब आहे. इथं कडून आणि पासून 2 प्रकारे घेतले. खूप सारे होतात, पासून, वरून, कडून, हून. पण हे 2 उदाहरणं घेतले मी छोटे छोटे. मी घराकडून येतोय म्हणजे नेनु इंटी नुंडी. घराकडून इंटी नुंडी येतोय वस्तूंना किंवा वस्तूंनानू. आता बोली भाषेत वस्तूंनानूचं काय तुम्हाला ऐकू येणार किंवा काय बोलणार तुम्ही? वस्तूंना, बस एवढंच. नेनूसाठी नेन इंटी नुंडी वस्तूंना असं तुम्हाला ऐकायला येणार. एकदम फास्ट बोलतात तेव्हा. नेनू असं कोणी म्हणत नाही. कसं नेन इंटी नुंडी वस्तूंना. वस्तूंनाचं सुद्धा काय होणार? ओस्तूंना. वच सहसा इकडं ओ होतं. नेन इंटी नुंडी वस्तूंना असं होणार ते. हैदराबाद पासून विजयवाडा लांब आहे. हैदराबाद पासून नुंडी, विजयवाडा दूरंगा उंदी. आता यामध्येच अजून एक आहे, मी इथंच लिहायला पाहिजे होतं पण मी आता इथे लिहिते ते. तो नुंची. खरं कन्फ्युजन याच्यामध्ये आणि याच्यामध्ये होतं. हे लिहायला पाहिजे होतं, नाही आलं, लिहिलं नाही मी, तर आता लिहिते. चातून, इथून. म्हणजे आता हे पुन्हा त्याच्यासारखंच वाटेल तुम्हाला, पण इथून म्हणजे कुठून तरी सुरुवात आहे, असं सुरुवातीचा पॉइंट तुम्हाला सांगायचा आहे की इथपासून. आपण मराठीत म्हणतो इथपासून, इथून, याच्यातून. तर तेव्हा असं वापरायचं नुंची. समजा एखादा पॉइंट आहे, आपण इथं म्हणतोय की इथपासून रेस चालू झालीये. तर तुम्ही काय म्हणणार? इकड नुंची रेस स्टार्ट अయింది. इकड नुंची रेस स्टार्ट अయింది. म्हणणार की इकड नुंडी रेस नाही, इकड नुंची रेस. म्हणजे ती स्टार्टिंग पॉइंट तुम्हाला असं दर्शवायचं आहे बोलताना, तर नुंची वापरायचं. तर लक्षात घ्या, इथून, इथपासून त्याला नुंची, आणि हून पासून साठी नुंडी. आता त्यानंतर आहे चा वरून. चा वरून म्हणजे आपण आता समजा ब्रिज वरून गाडी गेली तर तुम्ही काय म्हणणार? ब्रिज वरून. आता या चा वरून साठी शब्द आहे पैनुंडी. आता हेच आहे, नुंडीच आहे. हून आणि फक्त वरती काय आपल्याला वरून म्हणायचं म्हणून पै, वरला पैनुंडी. ब्रिज वरून गाडी गेली तर काय येणार? ब्रिज पैनुंडी कार वेल्लिंदी किंवा बंडी वेल्लिंदी, जे पण असेल. म्हणून पैनुंडी. झाडावरून पडला. अतनु झाड म्हणजे चट्टू. चट्टू पैनुंडी पडला पट्ट्याडू. अतनु चट्टू पैनुंडी पट्ट्याडू. रोड वरून येतोय, मी रोड वरून येतोय. इकडून शॉर्टकट असेल तर पण मी मेन रोड वरून येतोय असं म्हणतो ना आपण. तर नेनु रोड पैनुंडी वस्तूंना किंवा वस्तूंनानू. पहिल्यांदा हे 3 लक्षात ठेवा. एकदम रोजच्या वापरातले शब्द आहे हे. आता पुढचं आहे चा मध्ये. चा मध्येच अगदी सोपं आहे, तुम्हाला माहिती आहे. लो वापरायचं, लो. अजून एक शब्द आहे मध्यलो. मी चा मध्येसाठी 2 शब्द लिहिले, लो आणि मध्यलो. लोच वापरतात तुम्ही, जसं की आपण म्हणतो आत या, आत मध्ये या, लोपल किरंडी असं म्हणतो. आता तुम्हाला कोणी विचारले कुठे आहेस रे? घरात आहे किंवा घरामध्ये. म्हणजे काय येणार? मी घरात आहे किंवा मी घरामध्ये. इंटीलो उन्नानू. म्हणजे मी घरात आहे कसं म्हणणार तुम्ही? नेनु इंटीलो उन्नानू. आणि बोली भाषेत नेन इंटलो उन्ना असं ऐकायला येणार तुम्हाला. उन्नानू असं न म्हणता उन्ना. नेन इंटलो उन्ना. 2 घरांच्या मध्ये दुकान आहे.
दोन घरांच्या, रेंडू इल्ल, इल्ल म्हणजे घरांच्या, इल्लू म्हणजे घर, इल्लू म्हणजे घर आणि घरांच्या इल्ल, रेंडू इल्ल मध्ये. आता इथं लो नाही येणार ना, रेंडू इल्ल लो शॉप उंदी, तर इथं तसं न म्हणता रेंडू इल्ल मध्यलो शॉप उंदी, म्हणजे दोन्ही घरांच्या मध्यात, मध्यात साठी वापरतात मध्यलो. आता पुढचं आहे च्या मधून. आता इथं आपण बघितलं च्या मध्ये, च्या आतून, च्या मधून, म्हणजे सेम सेम वाटणार आहे म्हणून मी घेतलं. आता मध्येसाठी तर लो आहे बरोबर, म्हणजे मी इथं समजा लो लिहिते, लो अधिक मधून, हून म्हणजे तिथून, म्हणजे काय येणार त्याला नुंची. याच्या आधीच सांगितलं ना मी, इथून तिथपासून म्हणजे नुंची, म्हणजे याचाच अपभ्रंश होऊन तुम्हाला ते ऐकू येणार लोणची, पण लोण उंची असं पण म्हणू शकतात. लोण उंची म्हणजे एकदम लोण उंची, मग त्याचं तुम्हाला फ्लो मध्ये ते लोणची ऐकू येणार. त्याचा एक्झाम्पल आहे या रस्त्यातून जा, किंवा आपण म्हणतो ना या रस्त्यामधून जा, त्या रस्त्यातून जा, किंवा ह्या रस्त्याहून जा असं पण म्हणतो आपण. पण या रस्त्यातून जा म्हणजे या रस्त्यामधून जा, तर काय येणार ई रोड लुंची वेल्लू, ई रोड लोणची वेल्लू. लोकांमधून तो पुढे आला, खूप सारे लोक आहेत त्यांच्यामधून तो पुढे आला, मधून म्हणजे आपण इथं पुन्हा वापरणार लोणची. लोकांमधून, लोक म्हणजे जन, म्हणून जनाल लोणची म्हणजे लोकांमधून. तो अतनु पुढे मुंदुकू आला वच्चाडू. पुढचं आहे च्या नंतर. च्या नंतर अगदी सोपं आहे, तरवाता. जेवल्यानंतर झोप, तिन्ना तरवाता पडको. आता इथं 10 वाजल्यावर ये, म्हणजेच 10 वाजल्यानंतर ये, पण आपण मराठीत बघा दोन प्रकारे वापरतो, 10 वाजल्यावर ये, 10 वाजल्यानंतर ये, किंवा इथं सुद्धा जेवल्यावर झोप, म्हणजे वर कशासाठी इथे, वर म्हणजे पै नाही, ते वर कशासाठी नंतर. आपली मराठी तर म्हणजे बघा, इथं कुणी मराठी शिकत असेल तर इथं किती अवघड वाटेल त्यांना, की वर कसं वापरतात नंतर साठी. असं वेगवेगळ्या भाषेचं वेगवेगळं महत्व आहे. 10 वाजल्यावर ये, कधी घंटल तरवाता रा किंवा रंडी. किंवा आपण कधी कधी मित्रांना म्हणतो ए नंतर सांगतो, तर कसं आहे ना, नंतर सांगतो तरवाता चपत्यानो किंवा चपताय, तरवाता चपतारा असं म्हणतो आपण, नंतर सांगतो रे. पुढचं आहे चहा आधी. आता चहा आधी, इथं सुद्धा तुमचं कन्फ्युजन होईल असाच हा शब्द आहे. चहा आधीला म्हणतात मुंदू. तर इकडं मुंदू हा शब्द जर मी इंग्लिशमध्ये कम्पेअर केलं तर 3 शब्दांसाठी वापरतात. एक म्हणजे आधी म्हणजे बिफोर म्हणजे पूर्वी, साठी पण मुंदू वापरतात. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे पुढचा, त्यासाठी सुद्धा मुंदू वापरतात. त्याच्यानंतर समोर, समोर साठी सुद्धा इकडं इन फ्रंट ऑफ म्हणजे त्याच्यासाठी पण मुंदू वापरतात. म्हणजे मी इथे इंग्लिश मध्ये लिहिते, इथे लिहिलंय मी बिफोर, नेक्स्ट आणि इन फ्रंट ऑफ. जसं जसं कॉन्टेक्स्ट असेल तशा तिथं मुंदूच हा शब्द वापरतात. हे सुद्धा तुम्हाला खूप गोंधळण्यासारखे. जेवणाआधी हात धुवा म्हणजेच काय, जेवणाच्या पूर्वी हात धुवा, जेवण करण्याच्या आधी हात धुवा. जेवणाआधी 3 डाणे की मुंदू हात धुवा कडको. आता कडको म्हणजे धुवा म्हणजे कडकोंडी. जर आदराने म्हणायचं तर शेवटी अंडी लावायचं कडकोंडी. हे काय कडको म्हणजे धू. माझ्या समोर बस ना मुंदू कुर्चो. म्हणजे बघा इथं जर म्हणायचं असेल माझ्या पुढं बस, पुढं समोर, आपण सुद्धा मराठीत कधी कधी पुढं समोर जसं जसं संदर्भ असेल तसं वापरतो. माझ्या समोर बस म्हणजे ना मुंदू कुर्चो असंच आहे ना, माझ्या समोर बस, माझ्या पुढं बस, ना मुंदू कुर्चो. सुद्धा देखील पण. आता याच्यासाठी खूप सोपा शब्द आहे कुडा, जो की मी खूप याच्या आधी व्हिडिओमध्ये पण वापरलाय, तुम्हाला तो पाठच झाला असेल कुडा. आता पुन्हा या शब्दासाठी आपले मराठीतले बघा किती शब्द आहे, सुद्धा देखील पण. आणि अगदी आपल्या गावाच्या भाषेत बी पण म्हणतो, मी बी येतो, मी पण येतो, मी देखील येतो, मी सुद्धा येतो. म्हणजे हे सगळे मराठीतले एवढे सारे शब्द आहेत. त्याला एक शब्द आहे तेलुगू मधला कुडा. मी पण येतो नेनकडा वाजता, म्हणजे हे झालं बोली भाषेत. खरं नेनू कुडा
वस्तानु, मी पण येतो, नेनकुडा वस्ता. ती सुद्धा आली, सुद्धा आणि इथं पण वापरले. आमे, आमे कुडा वच्चिंदी, आहे सिंपल शब्द कुडा. त्याच्यानंतर च्या कडे, च्या जवळ, इथं सुद्धा तुमचं थोडस कन्फ्युजन वाले शब्द हे मी एका खालीकच घेतले. हे म्हणजे च्या दिशेने. आता समजा तुम्ही म्हटला कुठलं बाळ आहे, तर त्याला म्हटले हा चल माझ्याकडे ये, तर त्याला दोन अर्थ आहे. माझ्या जवळ ये, माझ्याकडे ये, किंवा माझ्या दिशेने ये, असं पण अर्थ होऊ शकतो ना त्याचा. म्हणून च्याकडे आणि च्या जवळ. माझ्याजवळ पैसे नाही, त्याकडे मोबाईल आहे, तर याला काय येणार, जवळ कडे हे दोन्ही पण वापरणार तुम्ही. तर त्यासाठी शब्द आहे दग्गरा. आईकडे जा, अम्मा दग्गरकी वेळू. तिकडे बघ, आता इथं सुद्धा तिकडे म्हणजे त्या दिशेने बघ, त्या साईडला बघ असं येणार. म्हणून तिकडे बघ, तिकडे बघ. एक तर तिकडे म्हणजे काय, आकडा, इकडे म्हणजे इकडा. त्याच्यानंतर हे सुद्धा आपण जसं मराठीत वापरतो, इथं तिथं, इकडे तिकडे, इथं तिथं म्हणजे आटू इटू. इथं म्हणजे इटू, तिथं म्हणजे आटू. म्हणजे आटू इटू आणि हे इकडा आकडा. तर इथं तुम्ही तुमच्या कॉन्टेक्स्टनुसार, इथं आपण बऱ्याच वेळा इकडेच्या ऐवजी इथं पण ए इथं ये किंवा ए इकडे ये, तर दोन्ही पण वापरू शकतो, तसं काही नाही. तर तिकडे बघ, आटू वैपू चिवडू. तर हा जो वैपू शब्द आहे हा खरा याचा अर्थ आहे च्या दिशेने म्हणजे वैपू. जेव्हा च्या दिशेने वापरायचं असेल तर याच्यात पण तुम्ही आईकडे जा, तर अम्मा वैपू वेळू असं पण म्हणू शकतात, ते पण चालतं. जवळ कडे साठी दग्गरा, दिशेने प्रॉपर त्या दिशेने डायरेक्शनने तर वैपू. मी आणि माझी आई गेलो, मी नेनू आणि इंका माझी आई ना अम्मा गेलो वेल्लामू. तर या वाक्यात तुम्ही मरियू वापरू शकतात का, तर हो वापरू शकतात. पण मी तुम्हाला पुन्हा सांगते, बोली भाषेत इंका जास्त बोलतात, मरियू तुम्हाला कमी ऐकायला येईल. पण तुम्ही वापरू शकतात का मरियू शब्द, तर हो. तुमचं सराउंडिंग कुठलं आहे तसं तुम्ही तो शब्द वापरा. अजून काय म्हणतोस, जेव्हा आपण कुणाशी पण बोलताना अजून काय म्हणतोस असं बोलतो, पण याच ऐवजी आपण काय म्हणतोस, आणि काय झालं असं वापरतो. म्हणजेच आणि, आणखी, अजून यासाठी शब्द असतो इंका. तर काय म्हणतोस, इंका चेप्पू, इंका चेप्पंडी. आता पुढचा शब्द आहे मरी. मरी म्हणजे, मरी सुद्धा तुम्ही खूप ऐकला असेल इकडच्या लोकांच्या तोंडात. मरी हा शब्द, मरी म्हणजे मग. आता मग हा शब्द आपल्या सुद्धा किती तोंडात असतो, कित्येक ठिकाणी आपण मग शब्द मराठीमध्ये वापरतो, खूपच ठिकाणी. जिथं काही मग हा शब्द असा आहे की आपण कुठल्याही वाक्यात आपल्या रोजच्या बोलण्यात खूप असतो. तर मरी हा शब्द फक्त मग म्हणून नाही, आपण बरं मग काय झालं, मग मी काय करू, हे बघा मी तर वाक्य घेतले, मग तू काय करणार, मग मी काय करू, मग. आणि आपण असं होतं बरं मग, मग बरं साठी इकडे शब्द काय सरे, आणि मग साठी मरी, सरे मरी असं पण म्हणतात. बरं मग येतो मी, सरे मरी नेनू वस्तानु. मग तू काय करणार, मरी नुव्वू येम चेस्ताऊ. मरी नुव्वू, तर नुव्वूचं सुद्धा बोली भाषेत काय ऐकायला येतं तुम्हाला, नू, म्हणून मी नू लिहिलंय. मरी नू येम चेस्ताऊ, वू पण चेस्ताऊ असं ऐकायला येणार. मग मी काय करू, कोणी काय सांगितलं तुम्हाला रुडली बी बोलायचं असेल तर पण आपण मग वापरतो, किंवा कोणी काही गोष्ट सांगतंय तरी पण आपण असं म्हणतो हा मग. मग कोणी काहीतरी किस्सा सांगताय आपल्याला, तर पण आपण असं आपल्याला होकार रिप्लाय द्यायचा मध्ये मध्ये, तर आपण मग मग म्हणत असतो. तर तसंच इकडे मरी. मग मग काय करू, मरी येम चली. आहे पर्यंत. पर्यंत साठी दोन शब्द आहेत, दाका आणि वरकू. आता पुन्हा हे वरकू जे आहे ते आंध्रा स्लँग मध्ये जास्त वापरलं जातं, तिकडच्या साईडला तुम्हाला ऐकू येणार. दाका तेलंगणा स्लँग, दोन्हीचा अर्थ एकच, पण तुम्ही आता कुठल्या एरियात राहतात तसं तुम्हाला ऐकू पण येईल आणि मग तुम्ही तसं बोला. पण संध्याकाळपर्यंत ये, सायंत्रम दाका उंडू किंवा सायंत्रम वरकू उंडू. इथपर्यंत ये, इकडं दाका रा, इकडं वरकू रा. तर हे होते काही असे शब्द जे तेलुगूमध्ये आपण रोज ऐकतो, बोलतो आणि काही काही मध्ये आपल्याला कन्फ्युजन होतं. तर ते मी इथे एक्सप्लेन केलंय, याचाच पार्ट 2 पण घेऊन येईल मी. अजून पण असे काही शब्द आहे किंवा त्यांचे अर्थ आहे की ज्याच्यात आपल्याला गोंधळ होऊ शकतो, तर पार्ट 2 पण मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.